नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सर्वच उमेदवारांनी विजयासाठी जीवाचं रान केलं आहे। ठाणे जिल्ह्यातील राजकारणी रंगतदार झालं असून आता भिवंडी लोकसभेची चर्चा जोरदार सुरू आहे। येथील ही लढत चुरशीची होणार असून आरोप प्रत्यारोपामुळे भिवंडी आता तापली आहे। भिवंडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपा आमने सामने आले आहे। त्यामुळे आता भिवंडीत कमळ फुलणार की तुतारी वाजणार याबाबत जाणून घेऊया जनतेचं काय मत आहे ते। काय सांगाल आपण, कोण निवडून येणार, कपिल पाटील की बाळ्या मामा? आता कोण येणार? आता ते ज्या व्यवस्थित बोल ना, बाळ्या मामा। हो ना, काय सांगाल आपण, कोण निवडून मी येणार? काय म्हणतो, अजून इकडे मॉल व्यवस्थित झाला नाही अजून, पण बाल्या मामा आहे परत ते आणि काय साईने सांबरे हे आहे जोर, आणि तिकडे भेवंडीत जोर आहे, पण इकडे अजून जोर झाला नाही, असा व्हायला पाहिजे। मॉल व्हायला पाहिजे। निवडून तर बाळा मामाच्या यायला पाहिजे, कारण अजून तसं पाहिजे तसं अजून जोर चालू नाही। इथं कोणी अजून मिटिंग वगैरे नाही, मोर्चा नाही, अवेलेबल मिरवणूक नाही अजून, त्याच्यामुळे नक्की अजून तर काही सांगू शकत नाही, पण बाळा मामा येईल असं शक्यता आहे। काय सांगता, काय कोण निवडून येणार? असा शंकत आहे। काय बोल ना, काय सांगाल आपण, कोण निवडून येणार या ठिकाणी? बाळ्या मामा येणार की कपिल पाटील? बाळ्या मामा। या ठिकाणी सर्वच जणांनी बाळ्या मामांचं जास्त वर्चस्व दिसून येत असल्याचं सांगितलेलं आहे। काय सांगाल? बाळे मामा भिवंडीत कमळ फुलणार की तुतारी वाजणार, काय सांगाल? बाळ्या मामा निवडून येणार की कपिल पाटील निवडून येणार? कामांचा आणि एकंदरीत सगळ्याचा विचार केला असता निलेश सांबरे यांचं काम खूप मोठं आहे, सामाजिक काम, आणि गावच्या गाव वोटिंग होईल, त्याच्यामुळे निलेश सांबरेंची शक्यता 99% जास्त आहे असं मला वाटतं। आपण आहोत शहापूर शहरात। काय सांगाल आपण, भिवंडी लोकसभेची निवडणूक चालू आहे, या ठिकाणी कोण जिंकणार, बाळ्या मामा की कपिल पाटील, काय सांगाल? आज शहापूर हा भिवंडी लोकसभा मतदारसंघ 23 आहे। याच्यामध्ये कपिल पाटील हे नाव फक्तशी एकदम नावापुरतं नाव आहे, यांचा कुठल्याही प्रत्यक्षात कामाचा शून्य दर्जा आहे। त्यांचे जेवढे कार्यकर्ते, बगलबच्चे जेवढे कॉन्ट्रॅक्टर जेवढे हे होते ते तर आत्ता तर कुठं दिसतसुद्धा नाही आहेत। आता फक्त लोकसभा, भिवंडी लोकसभा याच्यामध्ये फक्तशी कपिल पाटील आणि निलेश सांबरे हा नाव प्रत्यक्षात जोरदार चर्चेत आहे आत्ता। आणि सामान्य म्हणून माझ्याकडून तरी जास्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली महाविकास आघाडी आणि शरद पवार साहेबांनी केलेली महाविकास आघाडी याच्यामध्ये आमचा प्रथम स्थान हा बाळ्या मामा म्हात्रे यांनाच असणार आहे, त्याच्यामध्ये काही विषयच नाही। काय सांगाल काका? काय सांगायचं आता, आजची परिस्थिती आहे की इथे 3 लोक उभे आहेत, महत्त्वाचे 3 लोक, एक सांबरे अपक्ष, बाळ्यामामा म्हात्रे आणि कपिल पाटील। आता आज जर पाहिलं तर कुठल्याही गावाला प्रचाराची मोहीम नाही आहे, म्हणजे लोक भ्रमनिरास झालेले आहेत। कोणतरी आमच्याकडे येईल का आम्हाला सांगायला, अजून कोणीही जात नाही। म्हणजे याचा अर्थ काय आहे की मतदारांनी मतं आपली बनवून त्यांना द्यायची आहेत, इथपर्यंत येऊन राहिलेले आहेत। तेव्हा आज हे 3 लोक आहेत, 3 महत्त्वाचे लोक आहेत, 3 लोकांचं काम, राष्ट्रवादी सगळीकडे आहे, शिवसेना सगळीकडे आहे, त्यामुळं बाळ्या मामाचं पारडं जड आहे। इकडं कपिल पाटील हे सत्ताधारी पक्षाचे आहेत, त्यांच्याही पक्षाचे लोक सगळीकडे आहेत। अशा अवस्थेमध्ये निवडणूक चालले, तर या निवडणुकीमध्ये कोणाचं पारडं जड कोणाचं हलकं आज तरी मला सांगता येत नाही। ते कोण पडेल कोण येईल तो सवाल वेगळा, परंतु आज लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण आहे की त्यांना सांगायला कोणीही जात नाही, तुमची जरूर असेल तुम्ही मतदान करा आणि त्या निवडून द्या, अशा अवस्थेवर सगळे लोक आलेले आहेत। बाळ्या मामा झाले, कपिल पाटील झाले, दुसरे निलेश सांबरेसुद्धा आहेत ना, तर आम्हाला निलेश सांबरेंबद्दलच जरा आदर वाटतो आहे। त्यांचं समाजकार्य जर बघितलं तर आजपर्यंत आमच्या परिसरात त्यांचं असं खूप मोठं समाजकार्य आहे।
एखाद्याची घरी समजा काही प्रसंग असेल किंवा काही असेल तर त्यांना त्यांची वैयक्तिक मदत असते. आज त्यांच्या म्हणजे इकडं चांगल्या ॲम्ब्युलन्स आम्हाला भेटतात किंवा आज शाळेमध्ये दरवर्षी वह्या वाटप करतात. असे इत्यादी प्रकारचे अनेक त्यांचे म्हणजे कार्य आम्हाला चांगले वाटतात. तर आम्हाला त्या माणसाबद्दल जरा हे वाटतं आहे का ते खासदार व्हावेत, त्याही संसदेमध्ये जायला पाहिजे. काय सांगाल आपण, कोण निवडून येणार आहे? त्यांचंच बरं, आपलं एकच आहे, बरोबर आहे त्यांचं. बोला ना. निलेश तांबरेच येऊच पाहिजेत. निलेश तांबरे निलेश तांबरे निवडून येणार म्हणून काय सांगाल आपण, कोण निवडून येणार? आपण काय सांगाल? आमचं मत निलेश तांबरे यायला पाहिजे, कारण त्यांनी आता पाणी झालं तेव्हा पत्रे कायकांना भरून दिले. तसं आता कपिल पाटील असताना ज्यांना पाहिजेत त्यांना 4-4 बार घरं मिळली. ज्याला आवश्यकता आहे त्याला एक घर देखील मिळू शकत नाही, साधे संडास मिळू शकत नाही. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.